नंतर शाहिनाताईकडून काय मिळणार आहे का? इलेक्ट्रिक स्कूटी. किती देणार आहे ना? हा, हिचं सगळं सामान आपण वाटून घेऊ जाताना. ठीक आहे, तर बघा हसण्याचा भाग सोडून द्या. आज आपला आनंद हेच आपलं बक्षीस आहे. ठीक आहे है ना? तर आता मी पहिला प्रश्न ज्याला येईल त्याने फक्त हात वरती करायचा. ठीक आहे, समजा गुलाबाला जर चंद्रावर जायचं असलं तर आपण त्याला जा असं म्हणण्यासाठी कोणता शब्द वापरतो? गुलाबाला चंद्रावर जायचं आहे, हात वर करायचा ज्याला उत्तर येईल त्याने. गुलाबाला चंद्रावर जायचं आहे, हा, तर त्याला आपण एका अजून तुम्हाला येत का पोरी कोणाला? अरे तुमच्यापेक्षा बाया किती हुशार आहे, पण तुम्हाला येत नाही का? एका शब्दात सांगायला पाहिजे तुम्ही. एक मिनिट. गुलाब जामुन. लक्षात ठेवा पोरींनो, जोरदार टाळ्या शीतलताईसाठी. गुलाब जामुन आहे की नाही? चला दुसऱ्या प्रश्नासाठी तयार. आता याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. हा, लक्षात ठेवा, आता विसरायचं नाही. गुलाबजामुन खाताना गुलाब जामुन लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, दुसरा प्रश्न. जर समजा जपानी लोकांनी भारतात शाळा उघडलीच, आता इकडे आपल्याकडे काय म्हणतो आपण त्याला, गुंतवणूक करणारे भरपूर देश आहेत. तर जपानी लोकांनी भारतात शाळा उघडलीच तर ते काय नाव ठेवतील आपल्या शाळेचं? त्यांच्या भाषेत किंवा आपल्याला समजेल असं काय नाव ठेवतील? कुणाला माहिती? येतंय का कुणाला? लोकांनी भारतात शाळा उघडली, जपानी भाषा कशी आहे माहिती आहे तुम्हाला? ते असे वंदन करतात ते वाले. काय नाव ठेवतील बरं ते? काय नाव ठेवतील? अरे मॅडम सांगतात. व्हेरी गुड. जापनीज कंपनी आहे कॅमेऱ्याची, कदाचित त्याचं ठेवतील याशिका. मॅडम मला क्लीन नोटीस करून टाकलं डायरेक्ट मॅडमनी. मला वाटलं मॅडम उत्तर देणार नाही चुकीचं, पण अगदी बरोबर उत्तर दिलं मॅडमनी. या शिका. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि स्पष्टीकरण किती सुंदर दिलं बघा. असा म्हणजे हे उत्तर तुमच्याकडूनही अपेक्षित होतं. आहे का अशी कंपनी जापनीज? त्यांनी कंपनीचं नाव सुद्धा सांगितलं आणि कदाचित ते ठेवू शकतात असं सांगितलं. दुसरा प्रश्न. जर समजा दवाखाना उघडला तर दवाखान्याचं नाव काय ठेवतील जपानीज लोक? भारतामध्ये जपानीज लोकांनी दवाखाना उघडला तर ते दवाखान्याचं नाव काय ठेवतील? आता या शिकावरून आपण काहीतरी उत्तर काढायला पाहिजे. तुम्ही प्रयत्न चांगला. या रोगी कोण जवळ आहे त्याच्या? अजून कोणा नवीन उत्तर? कोणाला नवीन उत्तर आहे का कोणाकडे? जाऊ दे, ऍपल फोन मलाच मिळतो वाटते. बघा, जसं यांनी मॅडमनी या शिका सांगितलं तसं जपानीज लोक टोचुका सुई, दवाखान्याचं नाव हेच ठेवणार आहे ना त्यांच्या भाषेत, टोचुका सुई. आता लक्षात ठेवायचं इथून पुढे. जर पुढचं बक्षीस तुम्हाला पाहिजे असेल, ज्याला खिडकी नाही दरवाजा नाही अशी कोणती रूम तुम्हाला माहिती? ज्याला खिडकी नाही दरवाजा नाही अशी कोणती रूम तुम्हाला माहिती? मशरूम. मशरूम है ना? असे छोटे छोटे प्रश्न करते. पाण्यात पडल्यावर ओली न होणारी अशी कोणती गोष्ट आहे? सगळे हुशार झाले आता. हरकत नाही. जे फक्त चीन मध्ये जन्माला येतं असं काय? चायनीज खाद्य म्हटले की काय म्हटलं? म्हणजे खायची गोष्ट. खायचं म्हटलात का तुम्ही? चायनीज काय पण? पर्सन की खाद्य? चीनी. चीनी काय साखर का? नाही, जवळ आहे पण एकदम बरोबर आहे. जे फक्त चीन मध्ये जन्माला येतं, जन्माला जवळ काय तुम्ही त्याच्यात? नाही, जन्माला येतं, जन्माला नाही तर नैसर्गिक प्रोसेसद्वारे. आता किती तुम्हाला क्ल्यू देऊ सांगा? हा, खायचे पदार्थ की काय? चायनीज बेबी. बरोबर. बर, आता असं कोणतं कुठलं शहर आहे की जे आपण खाऊ शकतो? खामगाव आहे, त्याच्या पुढे गाव आहे. असं कुठलं शहर आहे जे आपण खाऊ शकतो? अकोटमध्ये
प्रयत्न छान केला. अक्रोड तर ते अकोट आहे. आपण त्याला भात लागेल ना, हे की नाही, वरणगाव पण आहे. आणखी एक इकडे काही सांगते, त्याला बाकीच्या पण वाटपात आहे आपल्याला, थोडी छानला द्यायचे आपल्याला. वरणगाव झालं. शिमला, हो यार ते पण आहे. शिमला पण हा मखाना पण आहे, पण माझ्या लक्षात येतच होतं पुरी. इतके उत्तर येतील हे मला माहीत नव्हतं. थँक्यू सो मच. खूप सारे प्रश्न आहेत, पण आपले अनेक कार्यक्रम राहिलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाचा जो आनंद